नमस्कार, ट्विन्स पॉवर मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं। चला तर आता आम्ही आलो टेरेस वरती, मुलांना खेळायचंय म्हणून त्यांना आणलं इथं खेळायला। आणि बघा माझी मैत्रीण आली आहे माझ्या सोबत, तिचा बेबी दाखवते। त्याच्या बाळाचे आपण व्हिडिओ करून याच्यावरती 1-2 अपलोड केलेलेच आहेत। बेबी खेळतंय, मुलंही खेळतंय तिथे क्रिकेट। आणि खरंच घरात खाली खूप गरम होतंय आणि खूपच टेम्परेचर आहे सध्या 42च्या वर आहे इथे। गरमी खूप आहे म्हणून जरा वरती 5:30-6 नंतर जरा टेरेसवर आलं की बरं वाटतं। तुम्हाला दाखवते, मुलं खेळतायत। आणि हे बघा इकडे ही पोरं खेळतायत, तर बेबी बघताय। गौरी इकडे बघ, दादांनी सिक्सर मारला का? आण इकडे बघ पिल्लू, विठ्ठल कर। बाळाला माणसं लागतात इथं, बाळाला सगळं मोकळं दिसतंय। पशुपक्ष्यांचा आवाज येतोय तर बाळ पण चिवचिवाट पक्ष्यांचा ऐकतंय। पक्षी कुठे आहे? कुठे आहे ग? तिकडे आहेत ना? हा तिकडे आहेत ते बारीक बारीक, बघ ना, दिसत नाही ते एवढे नाही दिसत। आणि हे पहा सनसेट, आणि पक्षी चालले आपापल्या घरी। कावळे सनसेट होतानाचा व्ह्यू हा। टेरेस वरून पहा कसं दिसतंय सगळं। वाव, स्वच्छ हे आकाश। आणि आम्ही आता आहोत 5व्या मजल्यावरती। मागे इथलं झाड दाखवलं तर किती जवळ दिसतं ते। सगळ्या बिल्डिंगच बिल्डिंग आहे तिकडं। आणि पोरं बघा खेळतात टेरेस वरती, आणि बॉल जातोय सारखा खाली। आणि बाळ यांचा खेळण्याचा आनंद घेतोय पहा। आली 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 ये। इथं झाडं वेस्टेज स्पॉट मध्ये लावलेली आहेत आम्ही। टेरेसवर सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे चांगली वाढतात। तुळस पहा किती छान आहे, कारती तुळस किती छान आहे। आणि हे बघा खाऊच्या पानाचा वेल आहे, नागिनीच्या पानांचा, छान फुटलाय। आणि इथे गवती चहा पण चहाला वापरतो आम्ही, कढीपत्ता आहे। आणि हे पहा एक कळी आली आहे मोगऱ्याला, फुलं काही काही आलेली सुकून गेलीत। आणि कळी पाहू शकता, आता मे मध्ये ह्याला खूप फुलं येतात बरं का मोगऱ्याला या। सगळ्यांना सांगा झाडे लावा, भरपूर झाडे जगवा, हो की नाही? पाऊस झालाय अनियमित, बाय बाय करती। छान टिक्का लावलाय है ना बाप्पाचा, जय जय बाप्पा। खरंच आता झाडे लावा, झाडे जगवण्याची खूप गरज आहे। प्रत्येकाने झाडे लावलीच पाहिजेत। उष्णतेची लाट तर इतकी वाढली आहे, झाडांचं प्रमाण कमी झाल्यामुळे हे सगळे परिणाम आपल्याला भोगायला लागत आहेत। आणि पुढच्या पिढीला तर हे अफाटच भोगायला लागणार आहेत। एक झाड वाढण्यासाठी, चांगलं मोठं होण्यासाठी 5 ते 7 वर्ष लागतात। त्यामुळं आत्तापासूनच आपण प्रत्येकाने किती झाडं लावायला हवी ते लक्षात घ्यायला हवंय। आणि झाडांची काळजी घेऊन, त्यांना पाणी देऊन मोठं, त्यांची जोपासना चांगली करायला हवी आहे। तेव्हा कुठे पुढच्या पिढीला त्यांच्यासाठी जरा चांगलं राहणार आहे वातावरण अनुकूल। आणि पहा आता इथं कावळे सगळे वायरवर बसलेले आहेत त्या। आणि आता ह्यांची शाळा सुटलेली आहे, ते चाललेले आहेत, काही कामावरून घरी चाललेत, काही शाळेतून घरी चाललेत। आणि बघा आपल्याला पाहूनच ते हे झाले बरं का, त्यांची वेळ झाली। सांगा बरं मोजून हे किती कावळे असतील अंदाजे? तरी 30च्या वर, 30, 40, 50च्या वर कावळे येते, आहे की नाही? इकडं तर बघ शाळा सुटली, सुंदर दिसतोय टॉवरच्या वरती। आणि हे सगळं अनुभवायला इथं टेरेसवरच यावं लागतं। आणि इकडचा व्ह्यू बघा, एवढ्या मोठ्याच्या मोठ्या बिल्डिंग, डोंगर बघा, डोंगराच्या जवळ झाड असल्यावर बघा किती छान, एकदम प्रफुल्लित वाटतं की नाही? झाडं ही पाहिजेच अवतीभोवती। तरी आमच्या इथे त्या मानाने भरपूर अशी झाडं दिसतात, छान वाटतं। आणि बघा विमान, ये एरोप्लेन चाललंय। वाव, दिसतंय की
बघ ना केवढं मोठं दिसतंय तरी. काढले की बाळा मी. छान, आपण आता सनसेट पाहिला ना. चला आता सगळ्या मुलांनी सनवर एक एक वाक्य सांगायचं. द सन गिव्हज अस हीट अँड लाईट. द सन इज अ स्टार. छान. चल देवांश तू सांग एक. ह्यूज ऑफ नाही, ह्यूज बॉल ऑफ फायर. छान. तू सांग बालाजी. Without sun, it will get dark and cold. हा, एवढा काय घाबरतोय एकदम की नाही. हा बोल. Without sun, it will get dark and cold. छान. सनसेट झालेला आहे आणि इकडं मून दिसतोय. चला आता मूनवर सांगा थोडं थोडं. बच्चा कंपनी सांग तू तर. तू काय सांगतो मूनवर? हा तू सांग. चला वर सांग सोम काहीतरी. In our solar system, there are 8 planets. The 8 planets have the 8 planets. There are 8 planets in our solar system. The 8 planets have their own moon, and the moon has not its own light and heat. व्हेरी गुड. चल तू पण सांग मून विषयी काहीतरी. टाइप्स ऑफ मून सांग. चल. Crescent, येस. फुल मून. हा. न्यू मून half आणि हाफ मून. हा छान. moon. न्यू मून. मुलांना चंद्र सूर्याची भरपूर अशी माहिती आहे. त्यांनी आणखी बरीच माहिती सांगितली. अशा प्रकारे चला आता मुलांना चांगली इन्फॉर्मेटिव्ह माहिती मिळाली आहे. सनसेट होताना पाहिलं म्हणून सन विषयी, आणि मून इकडे आलेला आहे त्यामुळे मून विषयी. हो की नाही? तेवढीच ज्ञानात भर पडली की नाही? कसा वाटला आजचा आपला व्हिडिओ? मग चला व्हिडिओ आवडल्यास आपल्या सबस्क्राईब करा. हा, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.